जय शिवराय. शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा. पण एक छोटीशी चूक आणि लाखो शेतकरी योजनेतून बाहेर होऊ शकतात. तुमचा फार्मर आयडी आणि आधार नंबर बँकेला दिलाय का? 23 फेब्रुवारीची डेडलाईन का महत्वाची आहे? या एका चुकीमुळे कर्जमाफीचा लाभ कसा मिळू शकणार नाही? आजच्या चर्चेत आपण हे सर्व समजून घेणार आहोत. आणि अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपलं महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करूयात. सध्या राज्यात म्हणजे कर्जमाफीची मोठी चर्चा सुरू आहे. पण असं ऐकलंय की अनेक शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात. हे नक्की काय प्रकरण आहे? अगदी बरोबर. सविस्तर बघूया. नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी त्रस्त आहेत, म्हणजे जे थकबाकीदार आहेत, त्यांना दिलासा देण्यासाठी शासनी कर्जमाफी योजना आणत आहे. पण यासाठी शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. अच्छा. 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि त्याआधी ही सगळी माहिती गोळा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 6 मार्चला बजेट सादर होताना कर्जमाफीसाठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच ही माहिती गोळा करण्याची एवढी घाई सुरू आहे. अरे बापरे, म्हणजे वेळेवरची मदत मोलाची असते असं काहीतरी. पण शेतकऱ्यांकडून नक्की कोणती माहिती मागवली जातीये आणि ती अजून पोहोचलेली नाही का? माझ्या अनुभवातून सांगतो, अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही माहितीच पोहोचलेली नाहीये. बँका काय करतायत की शेतकऱ्यांकडून त्यांचे बँक तपशील, आधार नंबर आणि तो ग्रेस्टॅगचा फार्मर आयडी मागतायत. फार्मर आयडी? हो, आणि आधारशी जोडलेला मोबाईल नंबर. ही माहिती मिळाली नाही तर ते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात. इथेच तर खरी गंमत आहे. मला आपल्या एका दर्शकाने कमेंटमध्ये विचारलं होतं की कर्ज घेतलंय म्हणजे सरकार आपोआप माफ करेल, आपल्याला काही करायची गरज नाही. हा एक मोठा गैरसमज आहे नाही का? हो, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. दैव देतं आणि कर्म नेतं अशी गत होऊ शकते, हो की नाही? बरोबर. सरकारकडे तुमची अचूक माहितीच नसेल तर ते लाभ कसा देणार? त्यामुळे माहिती देणं अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मग ज्या शेतकऱ्यांनी अजून माहिती दिलेली नाही त्यांनी आत्ता काय करायला हवं? एक सोपी चेकलिस्ट सांगा ना. नक्कीच. ही 4 पावलं उचला. पहिलं, संपर्क साधा. कुणाला? तुमच्या बँकेचे जे वसुली अधिकारी किंवा सोसायटीचे सचिव आहेत त्यांना त्वरित भेटा. दुसरं, कागदपत्र गोळा करा. म्हणजे आधार कार्ड, बँक पासबुक आणि तो फार्मर आयडी असेल तर सोबत ठेवा. आणि तिसरं? तिसरं म्हणजे माहिती तपासा. तुमचा मोबाईल नंबर, आधार आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा. आणि चौथं, अर्ज सादर करा. बँकेने मागवलेली सर्व माहिती अचूक भरून लगेच द्या. वाह, भारी माहिती दिलीत. ही कर्जमाफी नक्की कोणासाठी आहे? म्हणजे जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जांचंच का? सध्या तरी जून 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या कर्जांचा डेटा मागवण्यात आला आहे. पण शेतकरी संघटनांची मागणी आहे की 2025 मध्ये जी नवीन कर्ज घेतली आहेत किंवा थकबाकी आहेत ती सगळी माफ व्हावी. अच्छा. आणि यावर शासन सकारात्मक विचार करत असल्याची माहिती आहे. छान. म्हणजे अजूनही आशा आहे. अशीच सरकारच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपला महायोजना यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहिलं की कर्जमाफीसाठी तुमची माहिती बँकेपर्यंत पोहोचवणं किती गरजेचं आहे, कोणती माहिती द्यायची आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. एक पाऊल पुढे टाका आणि आपली माहिती वेळेवर द्या. तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या योजनेवर हवा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.